एकीकडे कडक ऊन आपल्याला पाहायला मिळतंय, तर काही भागांमध्ये मुसळधार अवकाळी पावसाची हजेरी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामुळे पुढचे 3 दिवस अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, कारण याच 3 दिवसांमध्ये हवामानात मोठे बदल होणार आहेत। सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस येणार आहे, त्याचबरोबर उन्हाचा पारा देखील चढणार आहे। त्याच्यामुळे पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये महाराष्ट्रात कशा प्रकारचं वातावरण असणार आहे, कुठे काय अलर्ट दिलेले आहेत, सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय वेदर रिपोर्ट। सगळ्यात पहिल्यांदा आपण सॅटेलाइट इमेज पाहूयात। इकडे जर बघितलं तर हा जो भाग आहे आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या सगळ्या दक्षिण भारतातील पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि इकडे जर आपण बघितलं तर याचाच परिणाम म्हणून हा जो खालचा पट्टा आहे महाराष्ट्राचा, त्याचबरोबर विदर्भाच्या काही भागांमध्ये सुद्धा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या वाऱ्यांच्या परिणामामुळे महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मॅप वाईज आपण पाहणार आहोत कुठे कशा प्रकारे अलर्ट देण्यात आलेले आहेत। जर बघितलं तर 27 तारखेचा हा अंदाज होता। 27 तारखेला तुमच्या भागामध्ये कशा प्रकारचं वातावरण होतं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। इकडे जर आपण बघितलं तर मी कालच अंदाज दिलेला होता की विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे। सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी वाऱ्यासह विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांना इकडे जर तुम्ही बघितलं तर पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। बाकी विदर्भासोबत मराठवाड्याचा हा सगळा खालचा पट्टा आहे। इकडे म्हणजे तुम्ही बघा 27 तारखेला कुठेच हीटवेव्हचा अंदाज नाहीये, सगळीकडे अगदी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। याप्रमाणे तुमच्या भागात पाऊस पडला का ते सांगा। पुढचे 2 ते 3 दिवस ना महाराष्ट्रामध्ये हीटवेव्ह जे आहे उन्हाचा पारा थोडासा कमी होणार आहे आणि या भागांमध्ये जर आपण बघितलं तर अवकाळी पावसाची शक्यता आहे। परत आपण मागे जाऊयात, 28 तारखेचा अंदाज आपण बघूयात। इकडे जर तुम्ही बघितलं तर या भागामध्ये आता हिंगोली आणि परभणीला फक्त हीटवेव्हचा इशारा आहे। बाकीचे सगळे जिल्हे विदर्भातले इथे तापमान कमी होणार आहे। ज्या विदर्भामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे जगातील सगळ्यात जास्त उष्ण शहर म्हणून चंद्रपूर जे आहे नोंद झाली होती चंद्रपूरची, आणि त्याच भागांमध्ये आता पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। म्हणजे हवामानातले हे बदल बघा, दिवसेंदिवस हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत। 28 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे। म्हणजेच काय तर सोसाट्याच्या वाऱ्यासह त्याचबरोबर विजांच्या कडकडाटासह इकडे पाऊस पडू शकतो। काही भागांमध्ये गारपीट सुद्धा होऊ शकते। नांदेड आणि लातूरमध्ये सुद्धा पावसाचा इशारा आहे। फक्त हिंगोली आणि परभणीमध्ये आपण जर बघितलं तर हीटवेव्ह आहे, म्हणजे 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान असू शकतं। उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये काय परिस्थिती असेल तर या भागामध्ये 40 डिग्री सेल्सिअसच्या वर वातावरण तापमान जाणार नाहीये, म्हणजेच हीटवेव्ह नसणार आहे आणि त्याचबरोबर या भागांमध्ये पावसाची सुद्धा शक्यता नसणार आहे। या भागांमधलं तापमान जे आहे ते धोक्याचं नसणार आहे। आपण आता पुढच्या 29 तारखेचा अंदाज बघणार आहोत। 29 तारखेला हवामान विभागाने नक्की काय इशारा दिलेला आहे इकडे जर बघितलं तर चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये आपल्याला पाऊस दिसतोय। म्हणजेच 29 तारखेनंतर पुन्हा एकदा तापमान वाढतंय आणि पावसाची शक्यता हळूहळू कमी होत जाते। हिंगोली, नांदेड आणि परभणीमध्ये हीटवेव्हचा इशारा आहे। आता 29 तारखेनंतर मे महिन्यामध्ये कडक अशा उन्हाला सुद्धा सुरुवात होणार आहे आणि मे महिन्याची सुरुवातच अवकाळी पावसाने होऊ शकते असा सुद्धा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। हा जर आपण अंदाज बघितला 29 तारखेचा तर पुन्हा एकदा 29 तारखेला हीटवेव्ह जे आहे उन्हाचा पारा जो आहे तो हळूहळू वाढू शकतो आणि मे महिन्याच्या सुरुवातीलाच आपल्याला कडक असं ऊन विदर्भ त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरात पाहायला मिळू शकतं। तुमच्या भागामध्ये सध्या कशा प्रकारची परिस्थिती आहे? तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का? हीटवेव्ह तुमच्या भागामध्ये होती का? कशा प्रकारचं वातावरण तुमच्या भागामध्ये आहे हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। अजून तुम्हाला हवामान रिलेटेड काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंटमध्ये मांडायला विसरू नका। मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।